श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी तृप्ती. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, लवकरच म्हणजे येत्या 4 डिसेंबर 2025ला आली आहे दत्त जयंती. अनेक भाविक अगदी न चुकता श्री गुरुचरित्राचं पारायण आहे त्याचं 7 दिवसीय पारायण करत असतात. 5 दिवसीय, 3 दिवसीय, जसं शक्य होईल तसं करत असतात. कारण अशी मान्यता आहे की आयुष्यामध्ये एकदा तरी आपण गुरुचरित्राचं पारायण करावं. आपल्या जीवनात अनेक समस्या असतील, दुःख असतील, कष्ट असतील किंवा तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल, जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर निश्चित तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या अनेक समस्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर सुटतील. मग आता असंच अनेक जण जॉब करतात, त्यांना वेळ मिळत नाही, पण त्यांना गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते वाचन करायचं आहे. पण आता वाचन करायचं म्हणलं की 7 दिवस खूप होतात, त्यामुळे वेळ भेटत नाही. तर मंडळी, त्यासाठी जर तुम्ही 3 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण केलं तर अवश्य तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. आता 3 दिवस म्हणजे तुम्ही शनिवार, रविवार आणि सोमवार या 3 दिवशीमध्ये करू शकतात, किंवा 2 डिसेंबर, 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबर असं तुम्हाला 3 दिवस पारायण करायचं आहे. आणि येत्या 5 डिसेंबरला तुम्हाला पारायणाची सांगता करायची आहे, म्हणजे उद्यापन करायचं आहे. किंवा तुम्ही 2, 3 आणि 4 डिसेंबर करू शकतात आणि 4 डिसेंबरला तुम्ही उद्यापन करू शकतात. शक्य असेल तर आपल्याला ह्या 3 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. आता जर तुम्ही प्रथम वर्षी म्हणजे या पहिल्या वर्षी जर वाचत असाल तर तुम्हाला थोडंसं अवघड जाणार आहे, वाचण्यासाठी वेळ लागणार आहे. पण काही नाही, मोजून 2-2.5 तास तुम्हाला लागणार आहेत. 2-2.5 तासामध्ये जे अध्याय ठरलेले आहेत त्या अध्याय तुमचे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी तुमच्याकडे वेळ असेल तर खरंच ही अतिशय प्रभावी सेवा आहे आणि या सेवेने अनेकांचं सोनं झालं आहे. तुमच्या सुद्धा आयुष्याचं सोनं होणार आहे. मंडळी, आपण अनेक जण कष्ट करतो, प्रत्येकाला वाटतं की मी पैसा कमवावा, तो पैसा माझ्याकडे यावा, मी जे कष्ट आहे, जे कष्ट करतो त्या कष्टाला सुद्धा मेहनतीचं फळ भेटावं. पण मेहनतीचं फळ तर भेटतं, पण त्यासोबत जर आपण थोडी आध्यात्मिकाची जोड दिली तर निश्चित आपले ज्या इच्छा आहेत किंवा जे आपण कष्ट करतो त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत असतं. मग त्यामुळे आपल्याला शक्य नसेल 7 दिवसाचं पारायण करणं तर अगदी आपण 5 दिवसाचं पारायण करू शकतो. आणि जे पुण्यफळ आपल्याला 7 दिवसीय पारायणामध्ये भेटणार आहे तेच आपल्याला 3 दिवसीय पारायणामध्ये भेटणार आहे. नियम काय? आपल्या चॅनलला जो व्हिडिओ आला आहे तोच नियम आहे. एकच धान्य आपल्याला खायचं आहे, यासोबत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, यासोबत सगळ्यात महत्त्वाचं पर अन्न खायचं नाही. बस एवढेच नियम आहे. नियम अगदी कडक आहेत, खूप कठोर आहेत, इच्छा आहे करण्याची पण तरी आम्ही करू शकत नाही असं काहीही नाही. अगदी साधे आणि सोपे नियम आहे. पहिल्या दिवशी आपल्याला म्हणजे 2 तारखेला सकाळी बसायचं आहे. आता सकाळी शक्य झाल्यास तुम्ही वर्किंग असाल, इच्छा आहे, मग काय करायचं तर सकाळी तुम्ही लवकर उठा. अगदी 4च्या नंतर 4 ते तुम्ही 6:30-7 पर्यंत तुमचे जे पारायण आहे ते वाचून होणार आहे. कारण सकाळी कोणी नसतं, गडबड नसते, आवाज नसतो, गोंधळ नसतो. आपलं एकचित्त फक्त गुरुचरित्राच्या पारायणामध्ये असतं. त्यामुळे लवकरात लवकर जर सकाळी उठलं तर तुमचे जे पूर्ण अध्याय आहे ते लवकरात लवकर होतील. आता तुम्ही जर पारायण करत असाल तर संकल्पयुक्त करा. संकल्पयुक्त केलेली कोणतीही सेवा याचं इच्छित फळ जे आहे ते लवकरात लवकर आपल्याला मिळत असतं. मग त्यामुळे संकल्प करा आणि संकल्पयुक्त ही सेवा करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला 4 वाजताच वाचायचं आहे. जर तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेला वाचलं त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी आणि त्याच वेळेला तिसऱ्या दिवशी वाचायचं आहे. आता वेळ मिळाला नाही तर तुम्ही सकाळी 3 वाजेपासून अगदी ब्रह्ममुहूर्तापासून संध्याकाळी 4 पर्यंत वाचू शकतात. अशी मान्यता आहे की संध्याकाळी 4 पर्यंतच जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते वाचावं, 4 नंतर वाचू नये. पण काही कारण असतो तुम्ही 3 वाजता जर वाचायला बसले तर तुम्ही 5-5:15 पर्यंत वाचू शकतात, काही हरकत नाही. फक्त तुम्हाला दुपारी 12 ते 12:30 या कालावधीमध्ये जे आहे ते गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही. कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असती. आपण या कालावधीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची कोणतीही सेवा करत नाही. या कालावधीमध्ये तुम्हाला जे पारायण आहे ते थांबवायचं आहे. त्यानंतर तुम्ही 12:30 नंतर 1 नंतर जे पारायण आहे ते कंटिन्यू करू शकतात. आता कुणाला काही त्रास असेल उठायचा, बसायचा, काही शारीरिक व्याधी असतील तर तुम्ही उठू शकता, बसू शकता, करू शकता. कारण मी तुम्हाला येऊन बघणार नाही, साक्षात दत्त महाराज तुम्हाला बघत आहे. तुमचा जो त्रास आहे तो लवकरात लवकर कमी होईल. पण अगदी त्रास करून पारायण करू नका. काही त्रास होत असेल उठण्याचा, बसण्याचा, बसू शकता, उठू शकता, काही हरकत नाही. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला 3 दिवसाचं जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते करायचं आहे. गुरुचरित्राचं पारायण केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होतं. आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडतात. आपण जे जे इच्छितो त्या गोष्टी आपल्याला दत्त महाराज देत असतात. आणि साक्षात या 3
3 दिवसीय किंवा 5 दिवसीय, 7 दिवसीय, 11 दिवसीय जसं तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार आहात आणि या काळामध्ये म्हणजे दत्त जयंतीच्या काळामध्ये 7 दिवस अनेक भक्त गुरुचरित्राचं पारायण करत असतात। मग या काळामध्ये पृथ्वीवर जे दत्त तत्व आहे ते 1000 पटीने जागृत झालेलं असतं। मग या कालावधीमध्ये जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तर साक्षात दत्त महाराज आपल्याला दर्शन देतात असा अनुभव अनेक भक्तांना आला आहे आणि अनेक भक्तांना गुरुचरित्राचे पारायण आहे त्याचा वाचण्याचा सुद्धा अनुभव आलेला आहे। मग त्यामुळे आपण न चुकता या संधीचा ही जी संधी आपल्यासाठी आली आहे हिचं सोनं करायचं आहे आणि न चुकता 3 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। पारायण अगदी श्रद्धेने मनोभावे करा, निश्चित तुम्हाला दत्त महाराज दर्शन देतील आणि तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।